विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी मवियाची सध्या बैठक सुरू आहे। विधानसभा विरोधी पक्षनेतेपद अडीच वर्षे मिळावं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि असं असताना आता त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही उडी मारली आहे। दरम्यान विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे आणि त्याबाबत आजच पत्र देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस पक्षाकडे असेल अशी माहिती नाना पटोलेंनी दिली होती। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, विरोधी पक्षनेतेपदावरून सध्या बैठकीमध्ये खल झाल्याचं कळतंय, काय याबाबतचे तपशील समोर येत आहेत? अमोल, अजूनपर्यंत विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदासाठीचं नाव हे महाविकास आघाडीकडून म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेलं नाहीये। ठाकरेंची शिवसेना विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच्या नाव जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना देणार आहे आणि तसं पत्र तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि भास्कर जाधव यांचं नाव जवळपास यामध्ये निश्चित झालेलं आहे। आता यामध्ये ट्विस्ट असा की जर 5 वर्ष विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंची शिवसेना घेत असेल आणि विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस संख्येनुसार घेत असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेतेपद 2.5 वर्ष हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे सुरुवातीला असावं आणि मग 2.5 वर्ष आपल्या पक्षाकडे असावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, त्यासोबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये बैठक सुरू आहे आणि यामध्ये नेमका काय निर्णय होतो, कारण असं तिन्ही पक्षाचं म्हणणं आहे की विरोधी पक्षनेते पदाचा पद जे आहे ते प्रत्येकाला विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल यामध्ये प्रत्येकाला समसमान मिळावं, समसमान संधी मिळावी आणि त्यासाठीच एक फॉर्म्युला तयार केला जातोय। यामध्ये काँग्रेसनी पूर्णपणे विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावं यासाठी तोंडी पाठिंबा दिलेला आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा 2.5 वर्षासाठी विधानसभा विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी आग्रही आहे। आता यावर नेमका निर्णय काय होतो हे आपल्याला बैठकीनंतर कळेल। मात्र भास्कर जाधव यांचं नाव हे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विधानसभा अध्यक्षांना थोड्याच वेळात दिलं जाईल असं सांगण्यात येतंय। अमोल, धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।